हॅलो, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण स्वयंपाकघरासाठी काही उपयुक्त टिप्स व महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहेत। तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे। तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण, खोबऱ्याचं वाटण लवकर बारीक व्हावं, आपला वेळही वाचावं, त्यामुळे मिक्सर तर सर्वजण यूज करतातच। मिक्सर यूज करतो, पण आपण कधी-कधी असं होतं आपल्या मिक्सरच्या भांड्याची धार कायम टिकून राहत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं, एक वाटी मीठ घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं। मग आपल्या मिक्सरच्या भांड्याची धार कायम टिकून राहते आणि आपलं वाटण बारीक व्हायला देखील लवकर मदत होते। तर ही टिप्स नक्की ट्राय करा। तर यानंतर आपण दुसरी टिप्स पाहणार आहेत। आपण खूप छान बांगड्या खरेदी करतो। बांगड्याविषयी तर बांगड्या खूप सारी चमकी असते, तोंडाला वगैरे लागते, ते बरोबर दिसत नाही आणि आपण स्वयंपाक वगैरे करत असतो, तर कधी-कधी स्वयंपाकात उतरण्याची देखील भीती असते। आपण तसं तर काळजी घेतोच, पण तरी पण ते चमकी हाताला राहून जाते। तर काय करायचं, पाणी घ्यायचं, कोमट पाणी करून घ्यायचं। आपल्याला इथे बोट बुडेल इतपतच पाणी गरम करायचं आहे। एका वाटीमध्ये हे पाणी काढून घ्यायचं। मग आपल्या बांगड्या बघू शकता, इथे बोट बुडेल इतपतच मी पाणी गरम केलेलं आहे। त्यानंतर आपल्या बांगड्या त्याच्यामध्ये टाकून ठेवायच्या 5-6 मिनटं, अगर 10 मिनटं तरी 5च मिनटं ठेवायला पाहिजेत, कारण आपल्या नवीन बांगड्या असतात आणि सर्व चमकी त्याची पाण्यामध्ये उतरते। आणि बघू शकता, मी तुम्हाला आता हाताने दाखवते, तर थोडी देखील चमकी माझ्या हाताला निघत नाही, कारण सर्व चमकी जी निघणारी आहे ती पाण्यामध्ये उतरली आहे। तर ही टिप्स नक्की फॉलो करा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण एवढे छान बांगडे घेतो आणि त्याची चमकी अशी तोंडाला वगैरे लागली तर किती विचित्र दिसतं। तर ही टिप्स नक्की फॉलो करा। त्यानंतर तिसरी टिप्स आहे, आपण महिला दूध गरम करायला, आणि दूध हे अत्यावश्यक सेवामध्ये येतच। आपण रोज आपल्या स्वयंपाकघरामध्ये दूध गरम करणं येतच। तर इथे आपल्याला दूध गरम करण्यासाठी काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, त्यानंतरच दूध गरम करायला ठेवायचं असं, कारण जेणेकरून आपल्या पातेल्याला दूध चिटकणार नाही आणि आपलं पातेलं देखील खूप खराब होणार नाही। मग आपल्याला जास्त घासायला देखील मेहनत करायची गरज नाही, लवकर निघून जाईल। चौथी टिप्स, तर आपण दूध गरम करायला ठेवतो आणि गॅस बंद करायला जाईपर्यंत तर आपलं दूध गॅसवरती उतू जातं किंवा आपला गॅस खराब होतो। मग आपल्याला खूप हे होतं आणि आपण एवढं छान किचन क्लीन ठेवतो आणि असं घाण झालं की खूप आपला मूड पण हे होतो। तर काय करायचं आहे, आपल्याला ज्या पातेल्यात आपण दूध गरम करायला ठेवतो त्या पातेल्यात आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, पूर्ण कडेने लावून घ्यायचं, आणि रिझल्ट तुमच्या समोरच आहे बघा, दूध वर येतं खाली जातं पण दूध उतू नाही जाते। तर ही टिप्स नक्की फॉलो करा आणि जास्तीत जास्त सर्व महिलांकडे हा व्हिडिओ शेअर करा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।